कारण मुंबई गोवा महामार्गावरील कचेडी बोगद्याजवळ दरड कोसळली। महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक त्यामुळे संथ गतीने सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली आहे। सिंधुदुर्गमधून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। लांजा तालुक्यातील वाकेड घाटामध्ये संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। दरड बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे। तर कचेडी बोगद्याजवळ दरड कोसळलेली आहे, तर करूळ घाटामध्ये सुद्धा दरड कोसळली आणि त्यामुळे सिंधुदुर्गमधून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प। तर वाकेड घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली। दरड बाजूला करण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर कचेडी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे। कचेडी बोगद्याजवळ दरड कोसळली आणि त्यामुळे वाहतूक या ठिकाणी संथ गतीने सुरू आहे। दोन्ही बाजूची वाहतूक सध्या संथ गतीने सुरू। तर करूळ घाटामध्ये दरड कोसळलेली आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे। तर वाकेड घाटामध्ये संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। सध्या इथे दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे।